नमस्कार. आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातील पहे या गावामध्ये. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे नदीच्या अगदी मधोमध एका मोठ्या खडकावर असलेले प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग. त्याचसोबत रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक मारुती मंदिर आपल्याला याच बेटावर बघायला मिळते. बहे बेटावरील मंदिरात जाण्यासाठी आपल्याला नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावरून जावे लागते. रावणाचा वध केल्यावर श्रीलंकेतून अयोध्येकडे परत जात असताना प्रभू श्रीरामांनी याच ठिकाणी कृष्णाच्या काठी आंघोळ करून वाळूचे एक शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा केली. म्हणून या ठिकाणाला रामलिंग बेट असे नाव पडले. या मंदिराचा परिसर जांभूळ, औदुंबर अशा अनेक वृक्षांनी बहरलेला दिसतो. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे काळ्या दगडात केलेले असून एखाद्या गडाप्रमाणे भक्कम तटबंदी देखील बांधलेली आहे. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. या मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जे आपल्याला दिसते ते आहे राम मंदिर. याच मंदिरात असलेल्या प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचे आपल्याला दर्शन करायचे आहे. मंदिराबाहेर नंदीराजांची एक सुंदर मूर्ती आहे. या राम मंदिराच्या पाठीमागे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक मारुती मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या बाजूला गणपतीचे देखील मंदिर आहे. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.